आयुष्यात जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं असं म्हणत सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला। आणि आजचा दिवस आहे हा गौरी आवाहनाचा। शरयू आणि शर्वरीला जे आहे ते शाळेत जायचं होतं, त्यामुळे दोघींनी सकाळी लवकरच आहे ती रांगोळी वगैरे काढून सगळी गौरी आवाहनाची तयारी करून घेतली होती। त्यानंतर त्यांचे पप्पा शरयू शर्वरीचे पप्पा हे पण मला मदत करत होते, कारण जसं तुम्ही आधी कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की मला जो होता तो ताप होता आणि माझी तब्येत कन्सिस्टंटली 2-3 दिवस खूप बरी नव्हती। अजूनही माझा आवाज बदललेलाच आहे आणि त्यामुळेच हा व्हिडिओ टाकायलाही कदाचित उशीर होईल। आणि इथे जे होते त्यांनी मला गौरीच्या ज्या बॉडी आहेत त्या बाहेर आणून दिल्या। त्यानंतर मी त्यांच्या साड्या वगैरे व्यवस्थित करून घेतल्या, सगळे दागिने साड्या वगैरे, कारण उचलताना वगैरे थोडंफार त्या निऱ्या वगैरे हल्ल्या गेल्या होत्या। अगोदरच्या व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे मी अगोदरच साड्या नेसवून ठेवलेल्या होत्या। त्यानंतर जे आहे ते गौरी आवाहनासाठी आम्ही सुरुवात केली आणि इथे शरयू शर्वरी त्यांची आजी असं आम्ही मिळून जे आहे ते गौरी आवाहन करून घेतलेलं आहे। त्यानंतर मुखवटे बसवण्यासाठी शर्वरीच्या पप्पांनी मला मदत केली आणि मग सगळं काही दागिने वगैरे घालून हे गौरीचं फायनल लुक। आणि शरयू शर्वरीला त्यानंतर शाळेत जायचं होतं म्हणून दोघीही तयार होऊन बसल्या होत्या शाळेत जाण्यासाठी। आणि इथे तुम्ही पाहू शकता हे फायनल लुक जे आहे ते इथे दिसेल तुम्हाला। त्यानंतर संध्याकाळी मी लापशी केली होती गोड म्हणून, खिचडी भात। आणि इथे शरयू शर्वरी शाळेतून आल्यानंतर संध्याकाळी भाजी निवडायला मला मदत करत होता। मेथीची भाजी हा नैवेद्य असतो, भाजी भाकरी आळूवडी वगैरे या सगळ्या गोष्टी। आणि त्यानंतर मग सगळा स्वयंपाक करून आरती झाली आणि इथे आम्ही आई आणि मी मिळून नैवेद्य भरत होतो। दादा आणि शरयू शर्वरीचे पप्पा इथे बसलेले दिसत आहेत। त्यानंतर आमची जेवणं वगैरे झाली आणि जेवणं झाल्यानंतर मग लगेचच आमची जी होती ती तयारी केली की जे आपण पुढे फराळाचं वगैरे मांडून सगळी सजावट करत असतो, तर त्या सगळ्या गोष्टी करायला आम्ही लगेचच सुरुवात केली। आणि यावेळी थोडंसं वेगळं काहीतरी पद्धतीने करायचं असं माझ्या डोक्यात होतं आणि त्याच्यासाठी शरयू शर्वरीचे पप्पा आणि शरयू शर्वरी दोघीही म्हणजे तिघेजण मिळून मला मदत करत होते आणि खूप सुंदर अशा प्रकारे त्याचा रिझल्टही आला, जे काही मी ठरवलं होतं त्या पद्धतीने सजावट करण्याचं। आणि तुम्हालाही ही सजावट कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि चॅनलवरती जर नवीन असाल आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। यानंतर पुढे जे आहे ते तुम्हाला पूर्ण जो आमच्या दादांनी म्हणजे रमेश वापकर यांनी बनवलेला पूर्ण देखावा जो आहे केदारनाथ मंदिराचा बनवलेला देखावा इथे पाहायला भेटणार आहे। तो जर तुम्हा सर्वांना आवडला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।